हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज तुम्ही एक्सपेक्ट केलं असेल की मी बोंबाडवर पॉडकास्ट करेन, पण आज मी बोंबाडवर पॉडकास्ट करणार नाही आहे. तिला मी थोडा ब्रेक दिला आहे, थोडं साईडला ठेवलं आहे. तिची जी धुवायची आहे ती मी इन्स्टाला आणि आपल्या कम्युनिटीला धुतली आहे आणि उरली सुरलेली मी थोड्या दिवसांनी नक्कीच धुणार आहे, सोडणार तर नाही. एकदम मस्त अशी धुणार आणि झटकणार आणि वाळत घालणार आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम अशी चांगली खुसखुशीत होईपर्यंत भाजून काढणार. तर तुम्ही अजिबातच काळजी करू नका, लवकरच पॉडकास्ट येईल. पण आज ती वेळ नाही. या फुकट्यांना, या लायकीशून्य लोकांना जास्त भाव नाही द्यायचा. ह्यांना काही कामधंदे नसतात, ह्यांच्याकडे खरंच कॉन्टेंट नाही आहे आणि म्हणून हे लोक आता नुसतंच असं ह्याला उत्तर त्याला उत्तर, आणि मी तर उत्तर देतच नाही, मी इतक्या वर्षामध्ये कधी असं उत्तर दिलं नाही, उठता सुट्टा उत्तरच देत असते. आता तर सध्या माझ्याकडे कॉन्टेंट नाही आहे, मी रिपिटेटिव्ह करते आणि मला ते आवडत नाही आहे म्हणून परत परत तेच करते. आणि आता रिपिटेटिव्ह नाही तर मग नुसतं उत्तर प्रत्युत्तर खेळते. पण आपल्याकडे खरंच कॉन्टेंटची काहीच कमी नाही आहे. आणि ह्या लोकांच्या चक्करमध्ये, या फालतू लोकांच्या चक्करमध्ये आपलं जे इतर इंटरेस्टिंग टॉपिक्स असतात ते राहून जातात. सो म्हणून ह्या लोकांना ना आपण जास्त भाव नाही द्यायचा, थोडं बाजूलाच ठेवायचं. मध्ये त्यांना त्यांच्या लायकीत ठेवणं खूप जरुरी आहे. सो म्हणून आज बोंबाडचं पॉडकास्ट नाही आहे. आज थोडा वेगळा टॉपिक आहे, वेगळा. आणि बरेच दिवस या टॉपिकवरती बोल आणि तुझं मत काय आहे ते ऐकायला आवडेल असं कॉमेंट्स येत होते. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे टेडी मेढी बंजितावर. आता ना हिला लेझी मुडी नाही बोलणार, कारण ही लेझी नाही आहे, ही जरा जास्तच अतिउत्साही ओव्हर ॲक्टिंग आहे आणि उगाचच जास्तच उत्साह संचारतो हिच्या अंगात आणि अति बोलते, अति करते. इंटरव्ह्यू म्हणजे कसा, जेवढ्याच तेवढं उत्तर देता आलं पाहिजे, एकदम प्रिसाइजली टू द पॉईंट बोलता आलं पाहिजे. पण हिचा फापट पसारा जास्त, हिची ओव्हर ॲक्टिंग जास्त, अगदी तिच्या लाऊड मेकअपप्रमाणे लाऊड आन्सर्स आणि लाऊड ही एक्सप्लेनेशन्स देत असते अननेसेसरीचे. काय ते बाई, समाज काय, देश काय, 30 चाकी काय आणि गॉडफादर काय आणि काय 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 बोलत होती, काय त्याला काही हेच नाही आहे, म्हणजे लिमिटच नाही आहे. काय वाटेल ते आपलं बोलणं एकदम चालू होतं, एकदम सुसाट सुटली होती. आणि त्यावरनंच कळतं की ही बाई किती मुरलेली आहे आणि किती पोचलेली पण आहे. आणि इतके दिवस मला जो प्रश्न पडला होता की हिच्या मागे कोणीतरी आहे आणि हिच्या मागे कोणाचा तरी जबरदस्त फायनान्स आहे, ही स्वतः एकटी हे करत नाही आहे, हे पॉसिबलच नाही आहे. रातोरात असं उभं करणं आणि रातोरात एकदम त्याच्यामध्ये एक्सपर्ट होणं हे शक्यच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं शिक्षण असावं लागतं, त्याचा एक्सपिरियन्स असावा लागतो. आणि हे मी एक्सपिरियन्सनेच बोलते आणि हे ह्याच्या आधीही मी म्हटलेलं आहे. आणि फायनान्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही म्हणाल की तिचं होतं, तिचा घरचं, तिचा नवरा तो चोहन आणि ते सगळे त्यांनी मिळून, आणि तिचा तो धीर वसुली भाई, तर त्याने केलं असेल, तुला काय माहिती आहे. नाही, पण इतकं पुरेसं नाही आहे ना. तेच तर म्हणते, हा जो गेम, हा जो एवढा मोठा व्याप हिने जो केलेला आहे, तर तो इतका इझी नाही आहे. हे ह्या सगळ्या गोष्टींनी होण्यासारखं नाही आहे. तर सगळ्यात आधी तर मला ह्या 2 गोष्टींचा उलगडा झालेला आहे. पहिली गोष्ट तर तिने कधीच कबूल केली नाही, जे की आहे तिचं जे खादाडीचं चॅनल आहे ते कसं काय ग्रो झालं आणि ते कसं काय रातोरात एकदम असं पळायला लागलं आणि इतके फॉलोअर्स आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्याच्या मागे राजकारण आहे. आता राजकारण हिचा फेवरेट वर्ड आहे. या बाईला साधा राजकारण आणि प्लॅन ह्यातला फरक कळत नाही. कशालाही राजकारण बोलत असते. देवाच्या प्लॅनला, आईच्या प्लॅनला ही राजकारण बोलते. आईचं राजकारण, देवाचं राजकारण. पण हिच्या मागे खरंच राजकारणी आहेत आणि हिचं जे पहिलं चॅनल ग्रो झालं ते हिच्या अशाच एका राजकारणी मित्रामुळे झालं, जो की आहे मशाल. आता ह्याची पेटलेली मशाल आहे, हा बुझी हुई मशाल नाही आहे, हा पेटलेली मशाल आहे. तर ते तिने कधीच कबूल केलं नाही. आता ते काय सेट झालं आणि सगळं झालं, आता काय मशाल मागे राहिला तरी चालेल. आता मशालचं काही गरज नाही आपल्याला, आपलं नाव आहे, आपलं हे. आणि जे काही काढायचे ना कार्यक्रम ते महिलांचे वगैरे, ते मशालच्या जीवावरच, मशालच्या आधारेच चालू केलेले होते.
तर पण आता ही जे दुसऱ्यांच्या बाबतीत किंवा हिला जे असं वाटतं की पडत्या काळात कोणी मदत नाही केली आणि आपलेच नातेवाईक आपले वैरी झालेले आणि हा होता या ज्या काही गोष्टी ही सांगत होती की मला कोणी ओळख नाही दाखवली वगैरे, तर हीच आता तेच दुसऱ्यांबरोबर करत आहे. ही काही वेगळी नाही आहे. आता हिला अजून मोठे मोठे राजकारणी आणि अजून मोठ्या ओळखी झाल्यानंतर ही जिथे सुरुवात केलेली त्याचा नाव पण हिने घेऊ नये, त्याचा आसभास पण नाही, त्याचा साधा उल्लेखही नाही, तर त्याच्यावरनंच कळतं तू किती एहसान फरामोश आहेस. आणि राहिला प्रश्न आता ट्रॅव्हल बिझनेसचा, तर त्याच्यामागे तर कोण आहे हे हिने ओपनली एक्सेप्ट केलेलं आहे, कारण ते आता तिला करावंच लागेल, कारण सध्या त्यांच्याच हेल्पने चाललेलं आहे आणि त्यांच्याचमुळे सगळं काही आहे. तर ऑब्व्हियसली आणि नॉट ओन्ली तिला, मला असं वाटतं की ओव्हरऑलच मराठी इंडस्ट्रीला वगैरेही जर फुबईमध्ये कोणी जर मेन फायनान्सर असेल, जो मेन काळा जे काही पुरवत असेल, तर ते आहे विश्वा. आणि विश्वा थ्रू हे सगळं होतं आणि विश्वा हे सगळं पैशाची फेरफार आणि फायनान्सेस जे हे सस्तावाला फायनान्सर आहे. इट्स बिग गेम ब्रो, इट्स बिग गेम. ह्या बाईला जिला साधं ॲमस्टरडॅम बोलते, ही ॲम्स्टरडॅम बोलता येत नाही, हिच्यामध्ये पोटेन्शियल बघितलं आणि ही म्हणे की मी त्यांचं नाव मोठं केलं, मी गेली होती आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या गाडीतून फिरली आणि मग ते आल्यावरती ते म्हणाले मला की मी तिथं गेलो ना तर तिकडे माहिती आहे तुला, मला सगळे असं म्हणत होते तुमच्याकडे ही कार आहे का, तुमच्याकडे ही कार आहे का, आणि काय सांगू तुला, त्यांचं तर नाव होतंच पण माझ्यामुळे ना तो एक ब्रँड झाला, म्हणजे ते एक आहे ना ब्रँड मिळाला, त्याला ब्रँड मिळाला माझ्यामुळे. ओ माय गॉड, म्हणजे काय बोलते यार, आणि कुठच्या कुठे म्हणजे हिने त्यांना ओळख दिली असं हिचं म्हणणं आहे एकंदरीत. म्हणजे कोणाला काही माहिती नव्हतं, ते होते तिथे, सेटअप होता त्यांचा आणि चालवत होते त्यांचं ते रेस्टॉरंट आणि लोक येत होते, खात होते, जात होते, पण ही खायला गेली ना तेव्हापासनं बाबा त्यांना ओळख मिळाली आणि ते ब्रँड झाले, नाही तर ते थुकरट होते. वा 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 वा, कोणाला पटेल तरी का, म्हणजे काहीतरी पटेल असं तरी फेकायचं ग, पटेली किती 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 लपेटते, काहीतरी लिमिट असतं लपेटायला पण. आणि बस झालं यार, तुझी ती ऐकली आम्ही फालतू स्टोरी त्या बेहोश टॉक्सला, परत 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 तीच घिसीपिटी स्टोरी. आणि हे इंटरव्ह्यू घेणारे यांना काही कामधंदे नाही आहेत का, कोणालाही उचलतात आणि बसवतात आपला इंटरव्ह्यू घेत. यांना खरंच म्हणजे ना यांना रट्टे दिले पाहिजे. जोकमत तर एक ना खूप मोठा जोक आहे, उठता बसता कोणालाही विचारत असतात, कोणालाही इंटरव्ह्यूला घेऊन बसत असतात, कामधंदे नाहीत, बिलकुल नाही आहे. आणि काही राहिलेलं नाही आहे त्या न्यूज चॅनलची, त्या न्यूजपेपरची ना अजिबात म्हणजे अजिबातच काही क्रेडिबिलिटी नाही आहे. माझं चॅनल तर मी लॉकडाऊनमध्ये काढलं आणि लॉकडाऊनमध्ये ना असं खूप डिफिकल्ट होतं, त्या मानाने आता खूप खूप इझी झालं आहे, खूपच जास्त इझी झालं आहे आता, म्हणजे काहीच नाही राहिलं आता, खूप इझी झालं. अरे लॉकडाऊन बॅच, लाज नाही वाटत तुला? सगळ्यात वर्स्ट जर म्हणजे फेज आला असेल ना, म्हणजे ही सगळी जी लाट आली ना, ही घाणेरडी, हे सगळे घाणेरडे, आता हा जो कचरा साफ करायचं अभियान मला जे चालू करावं लागलंय ना, त्यालाच कारणीभूत आहे तुम्ही लोक, लॉकडाऊन बॅच. आणि लॉकडाऊनमध्ये काय कठीण होतं, लॉकडाऊनमध्ये सोपं होतं, अतिशय थुकरट लोक पण सर्व्हाइव्ह करून जात होते, लोकांना काही बघायला नव्हतं, करायला नव्हतं, कंटाळलेले होते, म्हणून काही खपत होतं तेव्हा तुम्ही हात धुवून घेतले. तर तुमच्यासारखे ना कोणी पण नसतील असे चोमुलाल, समजले का? मोठे आले सगळे घुसले आणि घाण केली नुसती यूट्यूबवर, आणि त्याच्यानंतर तर ते टिकटॉक बंद झालं, त्याच्यानंतर तर इकडेच सगळा ट्रान्सफर झाला कचरा इकडे, घाण लोंडाच्या लोंडा वाहत आला. आणि काय सांगते, लॉकडाऊनमध्ये सोपं नव्हतं, लॉकडाऊनच सोपं होतं. आता उलट इतकं कॉम्पिटिशन वाढलं आहे आणि इतक्या गोष्टी, इतके लोक असं चढावड लागले. आजच मी एक न्यूज बघितली की इंडियामध्ये 80% ऑफ यूथ इज बिकमिंग कंटेंट क्रिएटर, विच इज व्हेरी कन्सर्निंग. म्हणजे जर आपलं यूथ सगळेच जण असे हातात घेऊन फिरायला लागले आणि असलेच गोष्टी करायला लागले तर कठीण आहे, पुढे भविष्य आपल्या देशाचं खूप भयंकर आहे. हे बोलताना मला आनंद होत नाही आहे, मी पण ह्याच प्लॅटफॉर्मवर काम करते, पण मला असं वाटतंय की जर तुमचं काहीतरी टॅलेंट असेल, काहीतरी युनिक असाल, तुम्ही काहीतरी वेगळं, तुम्ही काहीतरी जेन्युइनली तुमच्या शिक्षणाचा उपयोग करून जर तुम्ही काहीतरी करू शकत असाल तर नक्कीच हे खूप चांगलं माध्यम आहे. पण हे
असे लोक जे लोकांना सर्रास असं सांगतात की अरे मला तर काहीच येत नव्हतं, मी तर खूप होती आणि आज बघा मी कुठे आहे आणि मला कसं सगळं मिळालं आहे. एखादं न शिक्षण घेतलेली व्यक्ती पण हे करू शकते तर कोणीही करू शकतं. हे तुम्ही काय प्रकारचा इन्फ्लुएन्स करताय, कुठल्या प्रकारचे इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही? म्हणजे जस्ट तुम्हाला नशिबाच्या जोरावर आणि इतर लोकांची चाटुकारिता करून किंवा दुसऱ्या काही गोष्टी करून तुम्ही एक जर उंची गाठली आहे तर तुम्ही लोकांना कसं काय असं मिसगाईड करू शकता, मिसलीड करू शकता. हे किती भयानक आहे. आणि ही बाई हेच करते. जर मी हे करू शकते तर कोणीही करू शकतो. माझ्यासारखी चौथी फेल हे करू शकते तर कोणीही करू शकतं. मला तर हेच येत नव्हतं, मला तर तेच येत नव्हतं. म्हणजे हे तर असं झालं ना की ते लोक नाही का ॲक्टर ॲक्ट्रेसेस वगैरे ते असं म्हणतात की मी तर फेल होती आणि मग मी म्हटलं की ॲक्टिंग करूया म्हणून. आणि ॲक्टिंग म्हणजे जे नेपो असतात ना, नेपो किड्स वगैरे ज्यांना आपण म्हणतो, ज्यांना काय नाही तर मग ॲक्टिंग, तसं ह्या लोकांनी यूट्यूबला करून टाकलं की काय नाही जमत ना तर चाटुकारिता जमते ना ह्याची त्याची चाटायची आणि बस कसं ना कसं करून करायचं, आपण काहीतरी सस्टेन करायचं, ह्याला त्याला धरायचं, नाहीतर आपल्या समाजाला टार्गेट करायचं. ही समाजाच्या गोष्टी करते ना खूप मोठ्या, की समाजाला देणं लागतं आणि प्रत्येकाला देशाचं असं भान असलं पाहिजे आणि आपण कुठल्या देशातून येतो, ह्या गोष्टी आपण कसं आपल्या देशाला रिप्रेझेंट करू शकतो आणि आपण आपल्या समाजाला काय देऊ शकतो हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. अगं तू काय देतेस समाजाला, तू काय देतेस देशाला, म्हणजे कशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन आहे तुझं, तू काय. म्हणजे हीच ऑन द अदर हँड बोलते की असं आम्ही फुल मज्जा केली, आमच्या पहिल्या ट्रिपला ना आम्ही फुल मज्जा केली, सगळे नियम तोडले, सगळे नियम. हे तुझ्या देशाचं रिप्रेझेंटेशन आहे, हे तू रिप्रेझेंट करते अशा रीतीने. हिच्या तुम्ही ट्रिप बघितल्या तर कसा थिल्लरपणा असतो, कसे वागत असतात लोक, काय करत असतात, धांगडधिंगा. अशाच प्रकारच्या लोकांना नावं ठेवली जातात आणि ही त्याला समजते की आम्ही खूप कूल आहोत आणि आम्ही खूप मस्त मज्जा करतो. अरे तुम्ही जर खरंच तुम्हाला जरा पण डोकं आहे, जरा पण सत्सद्विवेक बुद्धी आहे ना, तर तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि कसं लिमिटमध्ये राहिलं पाहिजे, कसं मर्यादांचं पालन केलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत किंवा लोकांना त्या करण्यास सांगितल्या पाहिजेत. ना की धांगडधिंगा करा, नाचा, ओरडा आणि कुठे पण वाटेल तसे पसरा आणि एअरपोर्टवर आरडाओरड करा. ह्याच बाईने उदाहरण दिलं होतं त्या एका कोणत्या तरी बाईचं, ज्याच्यामध्ये ही म्हणे की त्या बाईने मला असं केलं आणि ती बाई ना असं करत होती आणि सगळीकडे ना नुसतं माझी बदनामी करत होती आणि ती ना मी त्यांचं नाव नाही घेणार. का नाही घेणार, जरा कळू दे ना. जर तिचं एक्झाम्पलच देते, जर तुझी मजल इतकी गेलीच आहे एक्झाम्पल देण्या इतकी, त्या बाईचं सगळं सांगते, काहीच ठेवलं नाही ना, सगळं एक एक गोष्ट हिने लक्षात ठेवली आणि तिची मेन्शन केली, तिने असं केलं, तिने तसं केलं, त्या मोठ्या पदावर होत्या पण मी त्या पदाचं नाव नाही घेणार. का नाही घेणार, घे ना. नाही घ्यायचं तर पूर्ण घ्यायचं, पूर्ण धमक आहे, पूर्ण हिंमत आहे तर बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. मी हे नाही करणार पण मला तिची चुगली पण करायची आहे, मी ते नाही करणार पण मला तिची हे स्टोरी पण सांगायची आहे. त्याच्यामध्ये पण इतकं खोटं की बाप रे बाप. म्हणजे एका पॉईंटलाही म्हणते की त्यांना काहीतरी बॅगेज ॲडजस्ट करायचं होतं, त्यांचं वजन जास्त झालेलं, तर मी त्यांना म्हणाली थांबा तुम्ही थांबा, आपण करूया, तुम्ही तिथे पोचा तर खरं. आता मी तुमच्या वतीने आधीच जाऊन तर नाही बोलू शकत ना, तिथे त्या बाई उभ्या आहेत आणि त्यांचं करायचं आहे, तर तुमचं तिकीट तर मी घेणार नाही आहे ना, तर तुम्ही तिथे पोचलात ना काउंटरला की मग आपण बघूया. पण त्यांना ना धीरच नाही, नुसतं असं ना, नाही मला आत्ताच्या आत्ता पाहिजे, आत्ताच्या. अरे म्हटलं आत्ताच्या आत्ता कसं करू मी, काय म्हणजे काय बोलत होत्या ना. आणि नंतर त्या काउंटरवर गेल्या आणि त्यांना सगळं स्वतःचं केलं आणि सगळं ना पटापट असं पैसे देऊन वगैरे असं करायला लागले आणि स्वतःचं त्यांनी पण आता तर तू बोललीस की त्या खूप लांब होत्या आणि काउंटरला मी त्यांना म्हणाली तुम्ही काउंटरला पोचा, काय घाई आहे म्हणून. आणि नंतर मग त्या अचानक काउंटरवर आल्या. म्हणजे कशा काय, जर त्या लांब होत्या तर त्या लगेचच नेक्स्ट सेकंडला काउंटरवर कशा गेल्या. म्हणजे आयदर तू खोटं बोलतेस, नाहीतर त्या काउंटरवरच होत्या किंवा जवळ होत्या, आता पोचणारच होत्या म्हणून त्या तुझी मदत मागत होत्या आणि तू त्यांना भाव खाऊन दाखवत होती.
म्हणजे काय वाटेल ते बोलायचं, काय बोलायचं, आणि कशाला आम्ही तुझ्यावर का विश्वास ठेवू? आम्हाला अदर साईड ऑफ द स्टोरी माहितीच नाही आहे. जसं की माझं तत्व आहे की मी झालेल्या गोष्टीवर बोलते आणि अशा गोष्टीवर जे लोकांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे कशी एक क्लॅरिटी येते माझ्या बोलण्याला. ते एक बेस असतो किंवा माझ्या बोलण्याला ती एक बॅक स्टोरी असते. आता जर मी हे पॉडकास्ट करते किंवा हा मुद्दा मी मांडते तर त्याच्यामध्ये लोकांना माहिती आहे की बंजिता हे बोललेली आहे आणि त्याच्यावर हे गॉसिप गर्ल रिॲक्शन देते. पण तू असं मनगडन स्वतःचं काहीतरी सांगशील, हां मी मनगडनच बोलेन, कारण तुझ्या स्टोरीला काही बेसच नाही आहे, तुझ्या स्टोरीला अदर साईडच नाही आहे, त्या व्यक्तीची आम्हाला साईड माहितीच नाही आहे. तूच असं म्हणते की जज नाही केलं पाहिजे, काही लोक ना असं म्हणतात की ना असं कपडे घालते ना ही असे घालते ना, ही अशी राहते ना, म्हणजे ना ही ना खूप अखडू असणार, ही ना अशी काहीतरी असणार. तर असं ना हे जज करणं ना हे खूप वाईट आहे, खूप वाईट. तू काय करते? तू पण त्या बाईला जजच करतेस. म्हणजे तिची परिस्थिती काय? तू म्हणतेस ना की आपल्याला माहिती नसतं की काय समोरची व्यक्ती कशातनं जाते, ती काय फेजमधनं जाते किंवा तिचं काय चाललंय, आपल्याला माहिती नसतं तिची मनस्थिती काय. मग तुला माहिती आहे का त्या बाईची मनस्थिती काय आहे? तुला माहिती आहे का ती कुठल्या फेजमधनं जाते? नाही ना. पण तू तिची लक्तरं काढलीस. तू सगळीकडे असं ती असं वागते, ती तसं करते, हे असं झालं, मग तिने तसंच केलं, मग तिने मला असं केलं. किती कॉन्ट्राडिक्टरी आहे हे. म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, आणि ते कोरडे पाषाण म्हणायला 2 सेकंद पण नाही. इथे या बाजूला एक बोलायचं तर लगेच दुसऱ्या सेकंदाला दुसरं बोलायचं. आणि काय तर म्हणे सगळे लोक, मला काहीच करायला लागलं नाही, मला लोक असं म्हणत होते की तू इतकी शांत का बसते, तू असं का करते, तू बोल. पण ना असं बिझनेस म्हटलं ना की इथे साखर आणि डोक्यावर असं बर्फाची लादी हे ठेवायला पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे, नाही तर नाही. ओलेले बापरे, काय मोठी बिझनेस विमन, ऑन्ट्रप्रॉनर वुमन बोलायचं होतं मला. विमन निघून गेलं कारण पुढे विमानाचा पॉईंट आहे ना, तर ते माझ्या डोक्यात फिरते. हां, तर मी म्हणत होती की ही बाई म्हणे की असं करायचं असतं आणि मग शांत, आणि मग ते लोक जाऊन तिला ना त्यांनीच बदला घेतला माझा. जिथे जायचे ना तिकडे हे लोक मागून असे आवाज करायचे आणि असं आरडाओरडा करायचे आणि असं तिला ना पिडायचे, अक्षरशः पिडलं या लोकांनी. आणि ना खरंच म्हणजे हे असं करता तुम्ही, असं ग्रुपिझम करता, ट्रिपमध्ये कोणाला तरी एकटं पाडता, त्यांना टार्गेट करता आणि ह्याच्यावर तुला हसायला येतं आणि ही गोष्ट तू अभिमानाने सांगते. ही असल्या प्रकारची ट्रिप कंडक्ट करते तू. आणि कितीतरी गोष्टी म्हणजे हिने स्वतःच्याच ठरवल्यात आणि मिथ आहे स्वतःच. असं म्हणजे जसं की काय की थायलंड म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की कोण जातं, कोण. मी ना फर्स्ट टाईम म्हणजे आम्ही करून म्हणजे महिलांना घेऊन गेलो. असं कोणी सांगितलं आहे का की बाबा थायलंडला महिला नाही जाऊ शकत आणि तू काहीतरी जगा वेगळं केलं आहे? हे ना स्वतःच्याच म्हणजे म्हणतात ना माझीच लाल संघटना, तसं काहीतरी आहे या बाईचं. दुसरी गोष्ट की मला ना चौहानने खूप हे केलं, म्हणजे ना त्याचा सपोर्ट. म्हणजे मी इतकी फिरते, त्याने मला इतकं सांगितलं इथे जा तिथे जा, एकटी जा, तू एकटी जा, तू एक्सप्लोअर कर, तुला तुझं कळलं पाहिजे, तुला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे, असं तो मला म्हणायचा आणि तो मला पाठवायचा. पण हे सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. आपण कसं बघतो सहसा ना सगळ्या महिलांच्या बाबतीत कसं असतं की त्याचा फोन महिलेचा बिझी आला, बायकोचा फोन बिझी येतोय किंवा काय असं, तर मग लगेच कुठे आहे, काय करते, कुठे कोणाशी बोलते, हे सगळे प्रश्न म्हणजे उपस्थित होतात. आणि हे खूप चुकीचं आहे. पण तसं माझ्या बाबतीत कधीच झालं नाही. अरे बाई, म्हणजे हे का तुम्ही असं सरसकट आणि जनरलाइज करता? म्हणजे आपणच काय ते महान, आपलाच नवरा काय तो एक नंबरचा चोमुडा चोमन, चमन, पण बाकी सगळे जे आहेत ना त्यांना काही अक्कलच नाही. ते असंच वागतात, ते असंच करतात. आणि तुला ग बरं माहिती, तुझ्या बाबतीत असं झालंच नाही तर तुला कसं माहिती? म्हणजे तुला काय दुसऱ्या बायका चुगल्या करतात का? तुला दुसऱ्या बायका सांगतात का की माझा नवरा असा वागतो, तसा वागतो आणि हे करतो आणि ते करतो? म्हणजे अशा महिलांची दुखियारी, दुःख वाहणारी आहेस का तू? काय स्वतःला काय समजतेस काय? तू आधी एक फिक्स कर. मला ना असं वाटतं ही बाई ना आज ना उद्या पॉलिटिक्समध्येच जाणार आहे. ज्या प्रकारच्या हिच्या बाता होत्या ना, हिचे तर फुल आसार दिसत आहेत आणि कॉन्टॅक्ट्स पण तसे डेव्हलप करते. आणि तुम्हाला माहितीच आहे की हे लोक कसं जातात आणि काय स्टेप्स असतात तिथपर्यंत पोचायच्या.
आता तुम्ही बोलाल की गॉसिप गर्ल पण तू पण असं जनरलाइजच करते किंवा तू पण तिला जज करते, तर मी जज नाही करत आहे. हे फॅक्ट आहे आणि लोकांना ह्याबाबत माहिती आहे. सो हे सगळं काय धंदा आहे और गंदा कैसा आहे ये धंदा, हे सबको पता आहे. ह्याच्यामध्ये आता मी काही स्वतःच्या मनातलं किंवा असंच काहीही सांगत नाही आहे. आणि राहिला प्रश्न नवऱ्याचा आणि फॅमिलीचा, तर दुसऱ्यांच्या फॅमिलीला, दुसऱ्यांच्या नवऱ्यांना कमी लेखणं आधी बंद करा. म्हणजे आपणच काय ते महान आणि आपलंच काहीतरी सॉलिड आहे, नाही. काही गोष्टी असतात, काही गोष्टी फॅमिलीमध्ये आखलेल्या असतात, काही गोष्टीचे लिमिट्स असतात, लिमिटेशन्स असतात आणि ते त्या त्या फॅमिलीप्रमाणे, त्या त्या फॅमिलीच्या कल्चरप्रमाणे योग्यच आहेत. नाही जाऊ शकत असं आम्ही मुलांना आजी आजोबांच्या जीवावर सोडून, काका काकूंच्या जीवावर सोडून नाही जाऊ शकत. आमची नाती पैशाच्या बेसवर नाही आहेत की तुम्हाला त्याच्या बदल्यात काहीतरी मिळतंय, पैसा मिळतोय किंवा दुसऱ्या काही गोष्टी मिळत आहे म्हणून मग मुलं सांभाळा किंवा तुम्ही तुमच्या गोष्टी बाजूला ठेवा, तुमचं आयुष्य बाजूला ठेवा आणि आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर आईवडिलांनीच म्हणजे आम्हाला सांभाळला तर आमच्या मुलांना पण सांभाळा. ह्या गोष्टी नाही पटत आम्हाला आणि त्याची आमची कारणं आहेत. सो हे तर तू बोलूच नको की माझ्या घरी मला असं फॅमिली सपोर्ट होता आणि हे ते. सपोर्ट सगळ्यांच्या घरी असतो, पण कुठे आपण आपलं कर्तव्य किती करतोय, आपण आपल्याला जिथे आपली गरज आहे तिथे आपणच असावं, हा प्रत्येक व्यक्तीचा इंडिव्हिज्युअल कॉल आहे आणि तो आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. जर एखादी आई म्हणते की नाही तिलाच तिच्या मुलांना वेळ द्यायचा आहे, ती अवेलेबल असली पाहिजे, तर तो त्या आईचा मोठेपणा आहे, तीही तितकीच महान आहे. सो स्वतःला दी ग्रेट समजणं बंद करा. तुझी चोवी तिला जराही तुझ्याबद्दल आस्था नाही, ह्याचं कारणच हे आहे की जास्तीत जास्त वेळ चोहन तिच्याजवळ होता तिच्या डिफिकल्ट टाईम्समध्ये. इवन हे पण सांगितलेलं आहे, तू स्वतः सांगितलेलं आहे की जेव्हा ती अत्यंत आजारी होती, काहीतरी तिला मेजर काहीतरी प्रॉब्लेम होता आणि ती हॉस्पिटलाइज होती, तेव्हाही चमनने घरी थांबण्याचा, तिच्या जवळ थांबण्याचा निर्णय घेतला आणि तुला बाहेर काढली होती आणि तू हे सगळे उद्योग करत होतीस. ह्याचं कारण एकच आहे की तुझ्या कमाईवर घर चालतं आणि तुला पुढे करतात आणि तू त्यांच्या कमाईचा मेन सोर्स आहे आणि त्याच्यामुळे तू सगळ्यांना पोचते. तुझ्या आणि त्या बचनीमध्ये थोडासाच काहीतरी फरक असेल. ती बचनी पण कशी सगळ्यांना गिफ्ट देऊन मारते, सगळं काही मॅनेज होतं तिचं. तसं तुझंही पैशाच्या जोरावर किंवा सगळं काही मॅनेज, कारण तूच मेन आहेस, तूच मेन अर्निंग मेंबर आहे, तर तुझ्यासाठी त्यांनी इतकं केलंच पाहिजे. आणि नॉट नेसेसरी प्रत्येक बाईला फोन करून विचारणारा नवरा हा तिच्यावर डाऊटच घेत असेल, तिच्यावर शकच करत असेल, त्याला तिची काळजीही वाटू शकते. मग त्या अर्थी आम्ही असंही म्हणू शकतो की तुझ्या नवऱ्याला तुझी काळजीच नाही, काय नाही काय आणि हिला काय होणार नाही, हिला कोणी नेली तरी कोण ठेवून घेणार नाही, फुकट आणून परत सोडेल आणि त्यालाच 4 पैसे देऊन जाईल म्हणून तो तर वाटच बघत असेल. हे पण आम्ही बोलू शकतो. जसं तू दुसऱ्यांबद्दल जजमेंटल होते ना, तसं लोक तुझ्याबद्दलही होणार, ही गोष्ट ध्यानात ठेव. आणि काय त्या मोठ्या मोठ्या गप्पा, स्टाफशी रिलेशन असं असलं पाहिजे आणि त्या विदाऊट एक्सपेक्टेशन, कुठलीही गोष्ट विदाऊट एक्सपेक्टेशन द्या लोकांनाही. त्यांच्यासाठी आता मी ट्रिपला पण इतक्या गोष्टी म्हणजे काही एक्सपेक्टेशन नाही ठेवत मी, काहीच नाही. काय विदाऊट एक्सपेक्टेशन म्हणजे काय? उद्या तू काय काही काम न करता असाच पगार देते का? किंवा नाही आहे माझ्याकडे पैसे म्हणून तुम्हाला फ्रीमध्ये फिरवणार आहे का? मी बोलते चल मी तुझी सबस्क्रायबर आहे, तुझे एक्सपेक्टेशन नाही आहे. मग तू काय प्रत्येक गोष्टी मागे आपण काही ना काहीतरी असतं ना. आता काम करण्याचा पगार मिळतो, मग जेव्हा तू पगार देते तेव्हा तू हे एक्सपेक्ट करतेच की समोरच्याने काम केलं पाहिजे. जेव्हा तू फिरायला नेते तेव्हा तू हे एक्सपेक्ट करतेच की ट्रिपच्या आधी त्याचं फुल पेमेंट आलं पाहिजे. सो एक्सपेक्टेशन नाही, हे काय स्टेटमेंट आहे? उगाच काही बोलायचं म्हणून बोलायचं, उगाच आपण म्हणजे काय तरी. पण तुम्ही लोक हळूहळू स्वतःला काय ते बैठकीला जाऊन बसून स्वतःला काहीतरी संत महात्मे समजायला लागलात का? की तुम्हाला असं वाटतं की आपण असंच काहीतरी मोठ्या मोठ्या बाता. अरे ह्या बाईने स्वतःचं कंपॅरिझन श्री प्रभू राम आणि सीतांबरोबर केलं, हिचं आणि चमनचं. काय तर म्हणे की त्यांना नाही चुकला वनवास. अगं बाई तू कोण आहेस? कोण? काय समजायला काय लागलीस तू?
अगं जा, तुला अजून डोस घेण्याची गरज आहे. तू बैठकीला जातेस, तू ऐकतेस, ते ऐक. तू प्रवचन करता नाही आहे, दुसऱ्यांना उपदेश नको देऊस. तुला आधी ना बेसिक आपण कसं बोलावं, काय बोलावं ह्याचं आधी शिकून घेणं. पब्लिक स्पीकिंग शिक. मोठ्या मोठ्या गप्पा मारते म्हणे की भाषा यायला पाहिजे आणि बिझनेस. मी बोलते ना पॉलिटिक्स सगळं हिला घुसायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळे हातपाय. नेक्स्ट अजून काही वर्षामध्ये ही त्याच्यात नाही घुसली तर नाव बदलेल मी गॉसिप गर्ल. अरब यायला पाहिजे म्हणे, अरब. ही तर काय स्वतःला मोठी इकडची हबीबीच समजते. सगळं येऊन जाऊन आपलं इथेच. एक तर अरब ही भाषा नाही आहे, अरेबिक इज लँग्वेज. काय आधी जाऊ दे. तू ना भाई, तुला पोचतोय ना विश्वा, तर तू पोसून घे आणि तुझी तेवढीच आहे. मोठी जास्त उडू नको आणि जास्त फुकटच्या बाता मारू नको. आणि जिथे ऐकतेस ना ते तुझ्यापुरतंच ठेव. आणि पुढचं काय आणि काय सांगते की ना असं सगळं एक्सपिरियन्स आणि हे फिरणं आणि हा जो अनुभव आहे तो आपण दाखवायला घेतला पाहिजे. आपण हा अनुभव लपवण्यासाठी नाही तर दाखवण्यासाठी घेतला पाहिजे. अरे दाखवायचं आहे की लपवायचं आहे की काय करायचं आहे? आम्हाला आमच्यापर्यंत मेमरीज ठेवायच्या आहेत की तुझ्यासारखं बोंबलून उघड करायचं आहे आणि स्वतःच्या सगळं फॅमिली. आणि बघितलं हे DBS वाले काय करतात ते. आम्हाला नाही दाखवायचं आहे भाई. ते आम्हाला ठरवू दे की आम्हाला एक्सपिरियन्स प्रायव्हेट ठेवायचा आहे की पब्लिक करायचं आहे की काय करायचं आहे. उगाच फुकटच्या बाता मारू नको. इतका नॉनसेन्स इंटरव्ह्यू, इतकं नॉनसेन्स उत्तरं, काय म्हणजे काय बोलायलाच देत नव्हती. असं वाटत होतं की ही काहीतरी आली आहे पाठ करून आणि समोरचा विचारायच्या आधीच धारधार जे मला काय येत नाही ते मी सगळं इथेच माझी बकलोडगिरी करून घेते. ती बाई पण म्हणाली, ती तर एक नमुनाच आहे. ते महिन्याच्या वेळेला सांगितलं होतं तर ती पण म्हणाली की बाबा मी कशाला प्रश्न काढलेत, कारण माझे जे प्रश्न आहेत ते मी विचारायच्या आधीच मला तू काहीतरी उत्तरं देत सुटले. अगं ती रट्टा मास्टर आहे, तू काय एक्सपेक्ट करते 8वी फेलकडनं. तर मी तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. म्हणजे मी खरं सांगते, मी ना ट्रिपला गेलेली 2020मध्ये आणि तेव्हा ना मी 2 लाख रुपये दिले होते. इंडिव्हिज्युअल ट्रिप होती आणि मला ना काहीच मिळालं नाही हो, काहीच नाही. म्हणजे इतकी डिसअपॉइंटमेंट. मी नाव नाही घेणार आता मी कुठून गेलेली, कोणा थ्रू गेलेली. का नाही, कळू दे ना, लोकांना कळू दे. काय म्हणजे असं बोलायचं पण नाव नाही घेणार, त्या बाईचं मी नाव नाही घेणार. मग कसं आम्ही तुझ्यावर का, म्हणून आम्ही तुझे अंडे नाही आहेत तुझ्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवायला. आम्हाला प्रूफ पाहिजे. आणि तुझ्यासारखी मंद तू काय एक्झाम्पल देते की मी एवढे लाख रुपये, कोण जातं एवढं? काय व्हॅल्यू फॉर मनी काय असतं की नाही? आपण प्रत्येक गोष्टीचं ठरलेलं असतं की ह्या ट्रिपचा एवढाच खर्च असला पाहिजे, या ट्रिपला किती पण काही असलं तरी पण एवढ्या बजेटमध्येच. हे जनरली एवढ्या ह्याच्यातच असतो. प्रत्येक कंट्रीचं साईट सीइंग आणि त्याची कॉस्ट ठरलेली असते. थोडी 19-20 असते, मागे पुढे असते. हॉटेलवर किंवा बाकी जे फुल बोर्ड आहे, हाफ बोर्ड आहे की फक्त बेड अँड ब्रेकफास्ट आहे त्याच्यावर डिपेंड करतं. बट अदरवाईज असतं थोड्याफार प्रमाणात. एवढा 1.25 तू भरून गेली म्हणजे तूच मूर्ख आहे ना. मग दुसऱ्याला दोष का देते? तुला काय एक्सपेक्टेशन होतं एवढे पैसे दिल्यानंतर? काय तुला कोणत्या काय सोन्याच्या महलात ठेवणार आहे की काय? म्हणजे सोन्याचं वर्ख असलेली कॉफी प्यायला देणार आहे की काय देणार आहे? काय एक्सपेक्टेशन काय होतं? म्हणजे आपल्या मूर्खपणा जगाला कसा समोरच्याचा फॉल्ट आहे हे कसं ठासून सांगायचा हे कोणीतरी यांच्याकडनं शिकावं. अशी बच्चन देते ना, अशी इतकी गुंडाळ गोड गुंडाळ आहे ना की विचारून सोय नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या मोठेपणाचा की लोक मला म्हणतात की अरे हे एवढं पैसे थोडीच, एवढं तर काय आम्ही तर एवढ्याला जातो, ह्याची किंमत एवढी असली पाहिजे, त्याची किंमत तेवढी असली पाहिजे. अगं मूर्ख बाई, जर तुला कोणतरी बोलत असेल की 20,000 ट्रिप होते तर त्याच्यावरनंच तुला कळलं पाहिजे की त्याला काही इंटरेस्ट नाही आहे, ते टाइमपास करायला आलेले. तू सिरियसली काय घेते त्या गोष्टीला? कसली उदाहरणं देते तू? आणि जर काहीतरी दुसऱ्या कुठल्या कोणाबरोबर तरी कम्पेअर करत असेल किंवा म्हणत असेल की ते एवढं आहेत आणि तुम्ही एवढ्यात का नाही दे, तर तू एकतर सिम्पली फरक समजावून सांगत जा. नाही तर सांगा की ठीक आहे नाही परवडत तर तुम्ही त्यांच्याबरोबर जा. सिम्पल. ह्याच्यामध्ये दुसऱ्यांची अक्कल काढणं आणि ते मला असंच बोलतात आणि एवढ्यामध्ये एवढं येतच नाही आणि मी असंच देते, मी तसंच देते आणि एकदम उत्तम सोय जे तुला उत्तम वाटतं, नॉट नेसेसरी दुसऱ्यांना उत्तम वाटतं. तर म्हणजे हे स्वतःच ठरवलंय. मग तू ज्यांच्याकडे 2 लाख देऊन गेली त्याची स्वतःची कारणं असतील. त्यांना वाटत असेल त्यांनी ते 2 लाखाला जस्टिफाय केलंय आणि तेवढी सर्व्हिस दिली आहे तुला, पण तुला वाटत नाही
तर तो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे ना. ह्या गोष्टीवरती एकमत किंवा ही गोष्ट आपण असं हे नाहीच करू शकत. काही कुठल्या गोष्टी कन्क्ल्युजन निघूच नाही शकत. कसला बिझनेस करते तू? आली मोठी बकवास. चल चल निकालावे. आणि ही लास्ट बट नॉट द लिस्ट, या बाईची ऑडॅसिटी बघा. म्हणजे एखाद्याने स्वप्न बघावीत, ॲम्बिशियस असावं पण अनरिअलिस्टिक नसावं, इतकं पण जास्त उडू नये. आज कल पाव जमी पर नहीं पड़ते मेरे, तुमने देखा है कभी किसी को पाला खा के उडते हुए. असं काहीतरी हिचं झालेलं आहे. म्हणजे काहीही बोलत असते. म्हणजे ह्या आता DBSचा मला कुठे झुरका मारतात आणि कुठला पाला खातात आता शोधून काढायलाच लागेल. काय वाटेल ते बडबडत असतात. सगळ्यात आधी तर ही बाई म्हणाली की हिचं नाव हिला असं माहितीच नव्हतं की असं कुठल्या तरी देशाच्या स्टेट कॅरियरचं नाव आहे. इट्स अ ह्यूज फ्लाईट ऑपरेटिंग कंपनी. हिला त्याचा लोगो आहे हे हिला माहितीच नव्हतं. आणि जेव्हा की हिचा जो फायनान्सर आहे त्याला हिने ओळख मिळवून दिली आणि तो तिथलाच आहे. त्याचा बेस म्हणजे तिथूनच त्याची ओळख खरं त्या देशामुळे आहे, पण त्याचं क्रेडिट हिने लाटलं आहे. आणि इतके वेळेला ही तिकडे जायची, पण असं म्हणजे 8वी फेल हिच्याकडनं काय एक्सपेक्ट करू शकतो. हिने कधीच नाही ते बघितलं. आणि फर्स्ट टाईम हिने जेव्हा हिचं नाव ठरवलं त्याच्यानंतर हिच्या बघण्यात आलं किंवा हिला रिअलाईज झालं की अरे चा, हे तर माझ्या नावावरून घेतलं, ह्यांनी माझं चोरले. हाव क्यूट, किती इनोसेंट ना. आणि कोणी तुला आयडिया दिली तुझ्या नावाची, तुझ्या कंपनीच्या नावाची? तर त्या मुर्गेने. ती मुर्गाच एक नंबरची ढापाडी आहे बच्चन. तर ती मुर्गा काय, तिने कुठे स्वतःचं डोकं लावून आणि कुठे मोठी एवढी क्रिएटिव्ह की तिने तुला हे एवढं नाही तुझं नाव तर असलोच पाहिजे म्हणून काय केलं, तुझा नाद बघून सारखं आपलं फुबईला पळते म्हणून तिकडचंच नाव ढापून फक्त तुझं नाव पुढे लावलं. आणि मोठ्या त्या मुर्गेचं सांगते, मुर्गा अशी आणि मुर्गा तशी आणि मुर्गा मला अशी बोलली. हिची पण सगळी नाती ना नुसती त्याच बेसवर आहे. बास सगळेजण आपल्या मतलबाचे कावळे गोळा करून ठेवले तिने. अरे मुर्गा बोले कुकडकुडू हुआ सवेरा उल्डन छू, बंजिता को याड़ा बनाना है देरी हो गई, जागो 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 सुबह हो गई, जल्दी से जागो चाहे थंडी हो गई. खरंच जागो ग्राहक जागो और जागो अंडो जागो. आणि असल्या येड्या भुरट्या भामट्यांपासनं लांब राहा आणि ना जरा स्वतःचं डोकं वापरा. जे जेन्युइन आहेत, ज्यांनी याच्यासाठी खरंच खूप मेहनत केली आहे आणि खूप गोष्टी केल्या आहेत आणि आता जाऊन त्यांनी ते एक नावारूपास आले आहेत, अशा लोकांमुळे त्यांना मागे पडू देऊ नका. त्यांनाही उचलून धरा, तीही आपलीच माणसं आहेत. ह्यांचं काय आहे, सगळीकडे एकानाधड वारावर चिंधे आहेत. आणि शेवटी कुठे ना कधीतरी हे स्वतःची जे आता वाटतंय ना की खूप साधे आणि हे ते आहे, येतो बस सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. स्वतःचं 30 चाकी विमान घ्यायचं आहे बाईला. म्हणजे समजून जा काय. म्हणजे तेच म्हणते ना की साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत. हे रिअलिस्टिक नसलं तरी पण ते कसं अचीव करायचं आहे हे ह्या बाईला माहिती आहे आणि कुठल्या मार्गाने करायचं आहे हेही चांगलं माहिती आहे. आणि त्यासाठी तुमचा बळी जाऊ देऊ नका, इतकंच मी तुम्हाला सांगेन. आणि दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुमचा अभिप्राय देण्यासाठी कॉमेंट सेक्शन इज ऑलवेज ओपन, सो यू कॅन कॉमेंट बिलो देअर. आणि दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासला.